कार्यक्रमाची सुरुवात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान दिलं त्यांच्यामुळे आपण मानसन्मानाचं जीवन जगतो आहे. त्यांच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती आणि मेणबत्ती प्रज्वलित करून विधिवत वंदन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तर मी मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या महामानवाला विधिवत मेणबत्ती आणि अगरबत्ती प्रज्वलित करून Today is Constitution Day. We the people of India having solemnly resolved to constitute India into the sovereign, socialist, secure, democratic and republic, and to secure all its citizens, justice, social, economic and political, liberty of speech, expression, belief, faith and worship, equity of status and opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the nation. हम भारत के लोग भारत को एक संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनाने के लिए तथा उसके समस्त नागरिकों को सामाजिक विचार अभिव्यक्ति विश्वास धर्म और उपासना की स्वतंत्रता प्रतिष्ठा और अवसर की समता प्राप्त कराने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित करने वाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर अपनी संविधान सभा में आज तारीख 26 नवंबर 1949 को इनके द्वारा इस संविधान को अंगीकृत अधिनियमित और आत्मर्पित कर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस किती सोसाला अभिमान या देशासाठी भीमान लिहिलं संविधान या देशासाठी भीमान लिहिलं संविधान तुमच्यासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी केलं जीवाचं रान या देशासाठी भीमान लिहिलं संविधान 7 धर्माची 7 बुद्धाची धम्म हे मिळालं धम्म हे मिळालं गुरुदान हरपण भान केलं जीवाचं रान केलं जीवाचं रान पावाच्या तुकडावर जगून नाही ठकले भीमकामान या देशासाठी भीमान लिहिलं संविधान या देशासाठी भीमान लिहिलं संविधान तुमच्यासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी केलं जीवाचं रान या देशासाठी भीमान लिहिलं संविधान नाही मिळालं आजवर साथ झाला हो आघात पुस्तक सवे काढून रात्र दिवा खाली झोपली आहे मैजात ऐकून वाणी डोळ्यात पाणी थोर पुरुषाच आहे योगदान या देशासाठी भीम
लिहिलं संविधान या देशासाठी भीमानं लिहिलं संविधान कुणाचं दुःख कुणाला कळतंय भीमरामाविना तळमळते कोणाचं दुःख कोणाला कळतंय भीमरामाविना तळमळते अग्नीच्या त्या डोंगरामध्ये रक्त रमाचं ते सडसडते थोर पुरुषाच्या बुद्धाच्या विहारात जाऊन त्रिशरण वंदन तेही करुणी देशासाठी भीमानं लिहिलं संविधान या देशासाठी भीमानं लिहिलं संविधान तुमच्यासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी केलं मोलाचं दान या देशासाठी भीमानं लिहिलं संविधान 26/11/2020 ला भंडारा जिल्ह्यात कार्यक्रम हो झाले अनेक विद्वान राशी गायक इथे गोळा झाले अपंग असूनी शिवदास वाणे अपंग असूनी शिवदास वाणे संविधान गीत गावन केले अनबाई भीमानं संविधान दिले अनबाई भीमानं संविधान लिहिले तुमच्यासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी केलं जीवाचं दान अनबाई भीमानं लिहिलंय संविधान मी सगळ्यांच्या एकच अधिकार दिले नाही तर अनेक अधिकार दिले आणि मी अधिकारांची एक पूर्ण आपल्यासाठी बाबासाहेबांनी काय काय केलं ते मी ते लिहून पण आणलेलं आहे ते तुम्हाला मग समोर मी प्रिंट पण देणार आहोत आणि त्याच अनुषंगाने काय केलं की बाबासाहेबांनी त्या दिवशी संविधान आपल्या भारत देशाला दिला तोच दिवस आम्ही ठरवून आज इथे केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली यांच्या भंडारा जिल्हा कार्यालय इथे होतच नाही आणि त्या कार्यालय होणे एकदम आवश्यक होता आणि म्हणून मी एक चांगला दिवस पाहून आम्ही ते सर्वांमध्ये आम्ही बसलो जे कार्यकर्ते त्यांच्यासोबत बसून आम्ही तो कार्यक्रमाची रूपरेखा आपली आणि तो कार्यक्रम सफल करण्याचा प्रयत्न केला आणि होत आहे सफल आता केंद्रीय मानवाधिकार संघटन जे आहे त्या केंद्रीय मानवाधिकार संघटनचे आम्ही ज्यांच्या अधिपत्याखाली सामाजिक कार्य करत आहोत असे ते डॉक्टर मिलिंद दैवले जे राष्ट्रीय चेअरमॅन आपल्याला लाभलेले आहेत कार्यक्रमाला त्याचप्रमाणे डॉक्टर कुमेश्वरजी भगत राष्ट्रीय उपाध्यक्ष त्याचप्रमाणे डॉक्टर शंभरकर त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याला जिल्हाध्यक्ष म्हणून महिला जिल्हाध्यक्ष म्हणून लाभलेल्या आणि त्यांची नियुक्ती आपण मागच्या टर्ममध्ये केलेल्या अशा रजनीताई वैद्य आणि आपण सर्व उपस्थित सर्व समाजसेवक कारण की तुम्ही आता सर्व समाजसेवक मध्ये मोडत आहात राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या हाताला हात धरून खांद्याला खांदा धरून त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचे धडे दिले आणि आजची स्त्री ही आपल्यासोबत बसलेलीच नाही आहे तर आपल्या भारत देशातल्या उच्च पदावरती काम करत आहे आणि आज तो संविधान जर आपल्या जवळ नसता तर आपण त्या परिस्थितीत जगलो नसतो आजही संविधानाची पायमल्ली सुरू आहे आणि आपल्याला काळाची गरज आहे ती संविधानाला वाचवण्याची जर आपण त्या संविधानाला वाचवलो तर आपण जीवन जगू नाही तर आपली कुत्र्या मांजरासारखी गत होणार आहे ज्याप्रमाणे पूर्वी सती जात होती स्त्री जेव्हा पती मरण पावला की त्या महिलेला त्या चितेवर लोटून द्यायचे चितेवर लोटवले की तिला तिथेच जाळायचे तेव्हा त्या विद्रूप करायची केस काढून घ्यायचे तिला पांढरी साडी घालून द्यायची आज तिची स्थिती राहिलेली नाही आहे आणि ते सर्व काही मिळालेलं आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांपासून त्या भारतीय संविधानापासून आणि त्या आपल्याला संविधानात जपणं आवश्यक आहे तर सर्वांना माझी एक विनंती आहे की आपल्या संविधानाचा संवर्धन करा प्रत्येकाने संविधान वाचा आणि आपले 2 शब्द समाप्त करतो संविधानाने जे अधिकार दिले त्याबद्दल अशी माहिती सरांनी दिलेली आहे यानंतर या ऑफिसचे आपण उद्घाटन डॉक्टर कुमेश्वरजी भगत सर यांच्या हातून केलेलं आहे मी त्यांना विनंती करते की ते आपण उद्घाटन भाषण आम्हाला आज दिनांक 26
नोव्हेंबर 2020 आज संविधान दिवस संपूर्ण भारतात साजऱ्या मोठ्या थाटामाटाने साजरा करतात आणि या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अमोल कार्याला नमन करून आज आपल्या संपूर्ण भारतामध्ये जे नारी शक्ती असो, पीडित महिला असो किंवा काही असो, या महामानवांनी जे संपूर्ण समाजामध्ये लोकांना न्याय देण्याचे जे संविधान रचले आहे, त्यांच्यामुळे आज आपला भारत देश म्हणजे एक सुशोभित असा देश झालेला आहे. त्या संविधानाच्या मार्फत आज भंडारा जिल्ह्यामध्ये इथं उद्घाटनाचे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नागपूरला डायरेक्ट तुम्ही दैवली साहेब आहेत, मी आहे, बाकी सगळे स्टॉफ आहे. त्यांना तुम्हाला काही असं अडीअडचणी समजल्या तर त्याच्या मार्फत तुम्ही आम्हाला कळवा. आणि कुठे गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला असं किंवा महिला मिळत असतील किंवा आम्हाला न्याय भेटत नाही आहे का किंवा आम्ही सामोर या संघटनेला जोडून आपण रणनीताई वैद्य भंडारा जिल्हा अध्यक्ष केंद्रीय मानवाधिकार संघटना की ते आपलं आम्हाला मार्गदर्शन करतील. भारताला इतकी चांगली एवढं चांगली जी राज्यघटना दिलेली आहे, ज्याच्यामुळे आज तुम्ही आम्ही सगळे इथे बसलेलो आहे एकत्र. तर बाबासाहेबांचं किती ऋणी आहो, म्हणजे ऋण आम्ही कितीही केलं तरी आम्ही फेडू शकणार नाही. 2 दिवसापूर्वी माझ्या ऑफिसला आले, आमचं बोलणं झालं आणि त्या दिवशीपासून माझ्या डोक्यात काहीतरी चालू होतं की असं करावं तसं करावं, 2 शब्द बोलावे. तर बरेच दिवसापासून शासकीय नोकरीत असल्यामुळे बोलायचा मी पण प्रयत्न केला नाही आणि म्हणजे मनात विचार आला नाही आणि मी केलं पण नाही स्वतः. पण म्हटलं चला काहीतरी आपल्या डोक्यात आलं, 2 दिवसापासून लिहू, आपल्या लोकांसमोर आपण बोलावं 4 शब्द. मग कालपासून 3 दिवसापासून लिहिणं चालू केलं आणि 2 शब्द तुमच्या समोर सांगाय टाईप करून आणलेले आहेत, बोलते तुमच्या समोर. प्लीज ऐकून घ्या. संविधान दिनाच्या निमित्ताने जगातील कोणत्याही देशापेक्षा सर्वात मोठे लिखित असे संविधान तयार करून भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला महत्वपूर्ण संविधान रूपी अनमोल असा ठेवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. निश्चितच हे संविधान म्हणजे आपल्याला मिळालेले अलौकिक असे अनमोल दिव्यरत्न आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपले भारतीय संविधान संमत झाले, मात्र त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी सुरू झाली. या संविधान दिनाच्या निमित्ताने भारताचे बदल आज जे करण्याचे जे प्रयत्न चालू आहेत ते सर्व बदल होऊ नये, राज्यघटना जशी आहे त्या स्थितीत राहावी यासाठी आपल्याला खूप भांडायचे आहे, खूप संघर्ष करायचा आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र एवढे बोलून मी माझे 2 शब्द की आज आपण एक दुहेरी विसंगत अशा परिस्थितीमध्ये पदार्पण करत आहोत. एकीकडे राजनैतिक दृष्ट्या आपण 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू अशा प्रकारे केलेला आहे, राजनैतिक दृष्ट्या समता आहे. पण दुसरीकडे आर्थिक आणि सामाजिक जी समता आहे ती अजूनही नाही आहे. आणि जर अशी परिस्थिती असेल तर हा जो लोकशाहीचा डोलारा आहे, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे तो उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारे बाबासाहेबांनी धोक्याचा इशारा या दिवशी दिलेला होता. त्याच्यामुळे आपल्याला या दिवसाची आठवण करणं आवश्यक आहे. म्हणजे एखादी वस्तू ज्याच्याकडे आहे त्याचा हक्क हिरावून घेणं, व्यभिचार न करणं याचा अर्थ एक आपण एक सोशल जी सिस्टम आहे त्याचा सन्मान करतो आहे, व्यक्तीचा आदर करतो आहे. आणि चौथं, जर कोणाला आपण अपमान करीत नाही, त्याला अपमानाविषयी बोलत नाही, तर त्या व्यक्तीचा जो सन्मान आहे तो सन्मान सुद्धा आपण करीत असतो. आणि जर आपण या गोष्टी करताना जर आपण मादक पदार्थ घेत असू किंवा जो आपण अवेअरनेस गमावत असू तर ह्या कोणत्याही गोष्टी आपण करू शकणार नाही. तर अशा प्रकारे जी पंचशिला आहे त्या पंचशिलामध्ये हे निहित आहे आपले ह्युमन राईट्स यामध्ये निहित आहेत, मानवी अधिकार निहित आहेत. जो शेतकरी आहे ते उत्पादन केले तर कोणालाही विकू शकतो, पण एक प्रकारे शेतकऱ्यांचं जे आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक दुर्बल करण्याची ती मोठी योजना आहे. पण या बिलावर कुठल्याही प्रकारच्या पार्लिमेंटमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ दिलेली नाही. तर फार हे धोक्याची सूचना आहे. दुसरीकडे ज्या अपोजिशन्स आहेत, अपोजिशन्सला अतिशय सिस्टमॅटिक, अतिशय योजनाबद्ध पद्धतीने घालवून देण्याचा प्रयत्नही दिसत आहे पार्लिमेंट आणि सरकारच्या माध्यमातून. सुप्रीम कोर्टाकडे आपण जर बघितलं तर संघटितरित्या म्हणजे ह्युमन राईट्स हा फार मोठा सब्जेक्ट आहे. त्या ठिकाणी दलित ह्युमन राईट्स आहे, मग त्या ठिकाणी वुमेन ह्युमन राईट्स, मग एज्युकेशनल राईट, एनईपीच्या माध्यमातून आम्ही जोडलेलो होतो. आम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या एज्युकेशनल राईटवर सर्वांच्या एज्युकेशनल शुभेच्छा देतो आणि आपण मला सर्वांनी या ठिकाणी
ऐकून घेतलं आणि जो सन्मान मिळाला त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. करतोय संविधान दिवस, राष्ट्रीय संविधान दिवस. पण फक्त असं दिवस सेलिब्रेट करून काहीतरी आपण साध्य करू का, हे जे प्रश्न आहेत आपण ते स्वतःला विचारायलाच पाहिजे. कारण की होतं कसं आहे की प्रत्येक कुठलाही दिवस आला की आपण तो सेलिब्रेट करतो. दिवस सेलिब्रेट करून जर आपल्या जीवनामध्ये प्रगती होत असेल तर आपण त्या बरोबर करतात. ह्या गोष्टीचा उहापोह कुठेच होत नाही किंवा आपली मंडळी करत नाही. आपल्या लोकांचा इंटरेस्ट याच्यातच असतो, आर्टिकल ते रिझर्वेशन बद्दल. तिथपर्यंत आपण थांबतो. काय तिथं फायनान्स बद्दल काय दिलंय त्या संविधानामध्ये किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल काय दिलंय संविधानामध्ये. ह्या गोष्टीचा उहापोह जोपर्यंत होत नाही, सामान्य माणसाला जोपर्यंत त्या गोष्टी कळत नाही, तोपर्यंत सामान्य माणूस हा आपल्याशी जोडला जाणार नाही. आज संविधानाच्या माध्यमातून जुळणारी जी लोक आहेत त्याच्यासाठी जुळतात की त्यांचे काहीतरी हक्क अबाधित आहेत. जोपर्यंत तुम्ही लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणार नाही आणि ते हक्क कसे अबाधित ठेवता येतील याची जाणीव करून देणार नाही, तोपर्यंत लोक आपल्याशी जुळणार नाही. आम्ही पण ज्ञान प्राप्त करू शकत नाही का, आम्ही पण निर्वाण पद प्राप्त करू शकत नाही का. त्यावेळेस बुद्धांनी म्हटलं होतं की बाबा जेवढे आम्ही सक्षम आहोत तेवढे तुम्ही सुद्धा सक्षम आहात. हा समानतेचा सिद्धांत बाबासाहेबांनी संविधानात मांडला. स्त्री पुरुष समानता म्हणजे गोष्टी कुठून आल्या, त्यांची लिंक कशी लागली, ह्या गोष्टीवर सुद्धा आपल्याला विचार करावा. तर मी परत सरांना शुभेच्छा दिली. केंद्रीय मानवाधिकार संघटनचं ऑफिस इथे ओपन केलं, खूप खूप महत्वाचं आहे. काही तुम्हाला प्रॉब्लेम्स आले सरांकडे या आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नाव खूप मोठं आहे आणि याचा प्रभाव खूप जास्त पडतो. एखादी संघटन असेल किंवा एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल त्याच्यापेक्षा ह्या संघटनेचा खूप जास्त प्रभाव पडतो. लोकांना दखल घ्यावी लागते. तुम्हाला कुठलाही जरी प्रॉब्लेम आला तर तुम्ही सरांकडे या, सरांशी भेटा, सरांशी बोला आणि ते प्रॉब्लेम हमखास तुम्हाला सॉल्व्ह करून देतील. तर मी सरांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. आता संघटनेने इन्स्टंटली आपल्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा सुरू केलेला आहे. येत्या 10 डिसेंबरला जो मानवाधिकार कार्यक्रम नागपूरला आयोजित करण्यात येतो आहे दरवर्षीप्रमाणे. तर या 10 तारखेला केंद्रीय मानवाधिकार टीव्हीचं लॉन्चिंग सुद्धा आम्ही तिथंच करणार आहोत. सोबतच आपली सगळ्यांची चांगली साथ आणि सगळ्यांनी चांगली मेहनत जर घेतली तर नवीन वर्षामध्ये आमचे राष्ट्रीय चेअरमॅन यांनी शब्द दिलेला आहे की 26 जानेवारी नंतर जर सगळ्यांची सोबत आणि मेहनत जर सारख्या पद्धतीने ताकद एकसाथ जर मिळाली तर 26 जानेवारी नंतर आपलं केंद्रीय मानवाधिकार टीव्ही हे सॅटेलाइट रिलीज सुद्धा होणार आहे. म्हणजे तो चॅनल सॅटेलाइट डिश टीव्ही, एअरटेल, वोडाफोन सगळ्यावरती दिसेलच आणि सिटी केबलवर सुद्धा दिसेलच. जसं की बरेचदा कसं आहे केबल गावी भागामध्ये नाही आहे, तिथं सगळ्यात जास्त वापर आपण डिश टीव्हीचा करतो आहे, बरोबर आहे. तर त्यांच्यासाठी एक सुविधा होईल. परत जर जिथं डिश टीव्ही नाही आहे, सिटी केबल नाही आहे, पण अँड्रॉइड मोबाईल एका घरामध्ये नसेल असं फार क्वचितच दिसायला मिळतो आहे. तर अँड्रॉइड मोबाईलवर सुद्धा आपण एक ॲप निर्माण करत आहोत की ज्या माध्यमातून तुम्हाला सगळी संघटनेची माहिती त्या एका ॲपवरती मिळेल. तिथूनच तुम्ही संघटनेची वेबसाईट ओपन करून आमचं पेपर वाचू शकाल. दैनिक पेपर वाचा, साप्ताहिक वाचा. तिथूनच तुम्हाला आमचे चॅनल पाहायचं आहे, प्रोग्राम पाहायचे आहेत, लाईव्ह पहा. त्यानंतर तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये पाहायचं आहे, हिंदी तुम्हाला समजतो आहे, हिंदी लँग्वेज घ्या. मराठी आहे, मराठीमध्ये मे बी शक्यतो आपण स्टार्ट करू, पण जनरली आता हिंदीमध्ये स्टार्टअप होत आहे. त्यानंतर आसाममध्ये होत आहे, कोकणमध्ये कोकण भाषेमधून होणार आहे, तेलंगणामध्ये तेलुगू भाषेमध्ये होणार आहे, गोव्यामधून होणार आहे. म्हणजे जिथं जिथंही संघटनेचे आजच्या तारखेमध्ये 1,72,000 सदस्य हे कार्यरत आहेत. ते प्रत्येक स्टेटमध्ये अलग अलग भाषामध्ये त्यांचं एक लोकार्पण होणार आहे. तर ही सुद्धा सुविधा केंद्रीय संघटन मानवाधिकार संघटन या माध्यमातून आपल्यासाठी येत आहे. तर नक्कीच एक दोन्ही शस्त्र जे आहेत की चौथा स्तंभ आपण मीडिया म्हणतो आहोत, तो सुद्धा आपल्यासाठी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया दोन्ही शस्त्र आपल्यासाठी संघटना घेऊन येत आहे. तर नक्कीच
सदस्यांचं कुठेतरी मनोबल हे उंचावे आणि जे काही आपण म्हणतो आहोत की आपल्याला सोशल करायचं आहे, त्या सरांनी सांगितलं सर पण एज्युकेशन वरती खूप चांगले काम करत आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी वरच्या वर फक्त जात नाही. आपण काम करत आहोत पण त्याचे पडसाद वर जात नाही, वर माहिती होत नाही, त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला येतच नाही. कारण आपण इथं ओरडलो, एवढ्या घरामध्ये आवाज गेला, पलीकडे जर थोडा बहुत जर गेलं तर गेलं, नाही तर नाही. तर आपलं जर मीडिया आहे तर तेवढं तर काम करू शकतेच, बरोबर. तर आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या सोशल असो, पॉलिटिकल असो, या अन्य अत्याचारांचे असो, ज्या काही न्यूज आहे, ज्या काही तुम्हाला न्यूज द्यायचे आहेत, काय द्यायचे आहेत, ते तुम्ही कधीही आमच्या ऑफिसमध्ये आणून द्या. इथं आम्ही सरांचा एक व्हॉट्सअप नंबर राहील, त्या नंबरवर सेंड करा, सरांचा रेफरन्स आम्हाला येईल, त्यानंतरच ती न्यूज लावण्यात येणार. सर इथं व्हेरीफाय करतील त्याला लावायची की नाही. तर हे एवढं मोठं स्टेप सुद्धा संघटनेच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे. तर नक्कीच या संघटनेमध्ये जुना सदस्य हा हिरिरीने काम करेल आणि जोमाने काम करून समोर आणखी संघटना वाढेल. ऍक्च्युली कसं आहे, तुम्ही वाढाल तर संघटना वाढेल. तर हाच संकल्पना घेऊन आजच्या या ऑफिस ओपनिंगचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाअंतर्गत मी भंडारा जिल्हा प्रभारी म्हणून सगळ्यांना पुन्हा आले इथं धन्यवाद देतो आणि नंदागडी सरांच्या परिश्रमाला आज इथं कुठंतरी एक पूर्णविराम झालं. पूर्णविराम होऊन पुन्हा सुरुवात झाली, पुन्हा प्रसिद्धी झाली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर आजच्या प्रसंगी मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो संविधान दिवसाच्या आणि माझ्या शुभेच्छा. बाबासाहेबांनी मानवाला दिलेले अधिकार आणि सावित्रीमाई फुलेंनी रमाई मातेनी स्त्रियांना दिलेले अधिकार, हे जर आपण या मानव अधिकारातून जर एखाद्याने आपल्या मुलीवर, स्त्रीवर, बहिणीवर, आईवर जर अत्याचार, अन्याय होत असेल किंवा कोणत्याही ऑफिस, कार्यालय कुठेतरी आपला अपमान होत असेल, तर आपल्याला या मानव अधिकारातून हक्क, न्याय मिळवून घेण्याची क्षमता आपण ठेवली पाहिजे. आणि त्यासाठी हा आपण कार्यालय इथे उपस्थित आणि आयोजित केलेला आहे. पण मी आज या पुरुषांच्या बरोबर उभी राहून तुमच्या समोर, किंवा तुम्ही सुद्धा खंबीरपणे उभी राहून हे सावित्रीमाईची देण आहे आपल्याला. काही मानाचं पाहिजे नाही, मान पाहून मागितल्याने मिळत नसते, मान हा मागितल्याने मिळत नसते, ते स्वतः कमवायचं असते, हे आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं आहे. जिंदगी भीख में नहीं मिलती, जिंदगी भीख में नहीं मिलती, हर बात सोचकर जगो और जीतो, हम किसी से कम नहीं ऐसे मत समझो और बाबा साहब के नेकी से चलो. असू शकत नाही म्हणून आपले पोरं मागं चाललेले आहेत. अभ्यास करून किती त्यांना अर्थ राहणार नाही, पण त्यांना हे सुद्धा समजवलं पाहिजे की बापरे 2 तास अभ्यास करतोस तर 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं तू संविधान वाच, 10 मिनिटं तू प्रतिज्ञा पाठांतर कर, 10 मिनिटं तू सावित्रीची पुस्तक वाच, 10 मिनिटं तू रमाईचे वाच, 10 मिनिटं तू भगवान रोजचं. असं नाही की एका दिवशी सगळं वाचायला लावायचं, तरच त्याला याची महती कळेल आणि ही महती त्याला कळून त्याला आवड निर्माण होईल, त्याच्यामध्ये एक ध्येय निर्माण होईल. त्याला रमाईने काय केलं, बाबासाहेबांनी काय केलं, सावित्रीने काय केलं, शाहू महाराजांनी काय केलं, महात्मा फुलेंनी काय केलं, हे त्यांच्यामध्ये बीज रुजेल. एवढे मान्यवरांनी संविधान दिनानिमित्त आणि बाबासाहेबांनिमित्त बरेच काही सांगितलं, पण माझ्या राष्ट्रीय चेअरमन केंद्रीय मानवाधिकार संघटनेला विनंती करते की ते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते आम्हाला मार्गदर्शन करते. केंद्रीय क्या है? अब जब केंद्रीय शब्द आया तो एक सोच थी, जब हम लोग कॉलेज पढ़ते थे, मैं भी झोपड़पट्टी में पैदा हुआ, आउटपेट चंद्रपुर में एक बस्ती है, झुग्गी बस्ती है, तो हमें लगा कि कुछ ना कुछ करना चाहिए. मेरे तो आइडल रहे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर रहे, महात्मा ज्योतिबा फुले रहे, और बहुत से ऐसे वैचारिक लोग उस समय में थे. हमारे कुछ नेता लोग हैं, हम जब छोटे थे तब हमको लगते थे कि वो हमारे बहुत बड़े आइडियल है. बाबा साहब के बाद में अगर क्रांति लाने की अगर कोई कोशिश कर रहा होगा तो वो हमारे लीडर है. मगर बाद में जैसे जैसे हमारी उम्र बढ़ती गई, जैसे जैसे समय बढ़ता गया, बाद में पता चला कि नहीं, ये जो हमारे लीडर है वो लीडर जो सोच रहे थे वो चीज नहीं हो पा रही है. तो लीडर ने सिर्फ बोला उस समय कि उस समय पे उसको सिर्फ उसका स्वार्थ था. उसके बाद में हम देखते हैं सामने का प्रयास, तो
ऐसा लगा कि हमें कुछ करना चाहिए। तो मैंने एक साप्ताहिक समाचार पत्र की शुरुआत की नागपुर से, उसका नाम रखा मैंने केंद्रीय मानवाधिकार। उसके बाद आर्य नहीं मिला, पेपर शुरू किया। पेपर शुरू करते समय वृत्तपत्र छोटा सा ही है, क्योंकि क्या होता है कि अखबार आज के तारीख में जो बिकता है बिजनेस अखबार है, वो अखबार बहुत ज्यादा जगह पे सर्कुलेट हो जाता है और लोग उसको खरीदते भी, क्योंकि उसके अंदर में जो चीजें आती है, जो सामग्री परोसी जाती है उसमें, जैसे क्लासिफाइड ऐड है या जो आज के करंट न्यूज है, बहुत सारी चीजें ऐसे आती है और कलर पेपर होने के कारण से लोग उसको खरीद लेते हैं। दिल्ली से भी विरोध हुआ, जहां जहां मैं जाता हूँ वहां विरोध होता है। अगर हम बोलेंगे विरोध कहाँ नहीं होता, विरोध हर जगह होता है। जहाँ पे समविचारी लोग एक जगह बैठते हैं और बाद में दूसरे कमरे में वापस वही लोग चले जाते हैं, तो समविचारी में से जैसे कि 10 लोग एक जगह बैठे थे, बाद में जब वो दूसरी जगह चले गए और वहां पे अगर 4 लोगों का अगर गुट बन गया और 2 लोग अगर वहां पे मिसिंग है, तो वो अलग से संगठन बड़ी बात खड़ी हो जाती है। मैंने भी संगठन शुरू किया, मैंने भी काम चालू किया, तो मुझे भी ऐसा लगा कि भाई वो उधर भाग रहा है, वो उधर भाग रहा है, वो उधर चल रहा है, उधर चल रहा है। तो ऐसा करते करते संगठन के अंदर में अपने लोग होते हैं जो संगठन को खोखला कर लेते हैं, क्योंकि उनको यही नहीं लगता कि मैं आगे बढ़ना चाहिए। वो तो खुद कुछ नहीं करेंगे, मैं किसी को करने की प्रेरणा भी नहीं दे पाते, ऐसे भी लोग रहते हैं। जब मैं डोंबिवली मुंबई की बात करता हूँ, तो वहां पे एक बशीर भाई करके जुड़े हुए मुस्लिम कम्युनिटी के। लॉकडाउन के समय में पुलिस वाले रास्ते के ऊपर में पानी पीने के लिए तरस से लेके, तो वहां पानी तक के कोई नहीं किसी को देता था। तो बशीर भाई खुद पानी का जार, 2 लीटर का पानी का जार एक हाथ में और एक हाथ में चाय की वो उनका थर्मास, और साथ में छोटे छोटे कप्स, यानी पैंट को इधर उधर चिपका के और ऐसे 2 पकड़ के जाते थे। पुलिस वालों ने भी उनको मारने की कोशिश की, पुलिस वाले भी उनको गाली गलौज करने की कोशिश की, मगर उन्होंने वो चीजों को समझा नहीं उन्होंने कि नहीं, मैं एक मानव हूँ और जो इंसान 12 घंटे की ड्यूटी कर रहा है, लॉकडाउन के अंदर में खड़ा है, उसको बैठने के लिए चेयर तक के नहीं है, और वो इंसान को मैं ग्लास पानी पिलाऊं और 1 कप चाय पिलाऊं, वो उनके मन का जो एक ये था वो उन्होंने किया। हालांकि उनकी परिस्थिति वैसे नहीं है, मगर उन्होंने वो चीज को सोचा उन्होंने। वहां उनके इलाके में जितने भी लेडीज है हमारे संगठन की, वो सभी लेडीज लोग एक जगह पे आए और ऐसी संकल्पना उन्होंने ली कि नहीं, अभी जो लॉकडाउन के अंदर में जो लोग पैदल जा रहे हैं, अपने अपने गांव जा रहे हैं, कोई लोग रेलवे स्टेशन पे रेल चालू हो जाएंगे करके स्टेशन के पास बैठे रहते थे और रात को भूखे सोते थे। भूखा सोने का दर्द क्या है ये मुझे मालूम है, क्योंकि मैंने भी कई जगह पे अपनी रात जो है वो भूखी निकाली है, क्योंकि भूख सभी को लगती है। और हमने भी वो दिन देखे कि हमारे पास खाने के लिए भी उस समय वो चीजें नहीं थी, या वो समय भी नहीं हो पाया था, या काम करते समय में हमको खाना भी हमारा स्किप हो जाता था। मेरा एक दोस्त था, बोलता था कि आज कितने बजे खाना खाए, मैं बोलता था रात को इतने बजे खाए, तो बोलता था तेरा टाइमिंग है खाने का, दोपहर का ये और रात का ये, अगर तू ये खाना स्किप करेगा तो आगे चल के तुझे भविष्य में बहुत सारी तकलीफ होगी। ऐसा खाना कितना बाबा साहब अम्बेडकर ने स्किप किया। बाबा साहब ने जब भी कोई भी चीज सोचने की कोशिश की, कुछ भी चीज समझने की कोशिश की, मगर बाबा साहब ने अपने शरीर के साथ या अपने विचारों के साथ कभी कॉम्प्रोमाइज नहीं किया। तो जब हम अगर बाबा साहब का विचार लेके चलते हैं, तो हमने भी ये चीज सोची कि नहीं, हमें भूख प्यास इससे कोई लेना देना नहीं है, हमें सिर्फ आगे काम करना है। तो मुंबई के लेडीज लोगों ने खाना पैक करके, उस समय प्लास्टिक के पन्ने तक के नहीं मिलते, दुकानें बंद हो गई थी, प्लास्टिक भी नहीं मिल रहा, कुछ भी नहीं मिल रहा, डब्बे नहीं मिल रहे, तो घर में जो बर्तन पड़े रहते थे, डब्बे पड़े रहते थे, वो तक के उठा के उन्होंने लेडीज लोगों ने खाना परोसा। कभी ये चीज नहीं सोची कि वो ये कम्युनिटी का है, वो पुलिस वो कम्युनिटी का है। सबसे पहले मानवता ही आती है। जब लॉकडाउन आया तब सभी लोगों को समझ आ गया कि ये इंसानियत क्या चीज है, और जो इंसान खुद को 50 लाख के बंगले में देखता है या 1 करोड़ के बंगले में रहता है, 15 कमरों के अंदर में 3-4 लोग रहते हैं, वो लोग भी लॉकडाउन के समय अपने अपने पौतृक गांव चले गए। ये बहुत बड़ी कोरोना भी आया, तो मुझे लगता है कि बहुत अच्छे के लिए वो कोरोना आया, लोगों को सिखा दिया, लोगों को समझा दिया कि किस तरीके से जीना चाहिए। हम ग्रामीण गांव में जाते थे, देहात में जाते थे, झुग्गी बस्ती में जाते थे, तो वहां पे गटर का पानी चालू है, नाली का पानी बह रहा है। मगर अभी कोरोना के काल में सभी लोगों को समझ में आ गया कि भैया हमने हमारे घर के सामने गंदगी नहीं करनी चाहिए। अभी नालियां साफ दिखती है, अभी इलाके में थोड़ा सा भी कहीं भी कचरा पड़ा रहता है तो पट से उठ जाता है। अगर कोई ग्राम पंचायत वाला नहीं आता है, महानगर पालिका वाला नहीं आता, तो गांव के भी ऐसे कुछ युवा वर्ग है जो आज समझ में आया उन लोगों की भी हमारी समाज के अंदर जिंदा रहने की नैतिक जिम्मेदारी है कि समाज को हम साफ सुथरा रखें। हमने अभी आपको बताया मैंने डोंबिवली के बाद, उन्होंने वो काम किया। नंदागौड़ी सर ने जब यहाँ पूर आया था तब तो लोगों को कपड़े अन्न का वितरण किया। लॉकडाउन में जो लोग पैदल चल रहे थे उन लोगों को रोक के चाय पिलाई, खाना खिलाया। कुछ लोग ऐसे थे कि उनके पास पैसे तक के नहीं थे, उनके आंखों से आंसू निकले, तो नंदागौड़ी सर ने अपने जेब से
100, 200, 500 जो भी फूल और फूल की पंखड़ी उन्होंने लोगों की मदद की। जो लोग काम करते हैं उन्हें पीछे देखने के लिए समय नहीं मिलता, वो आगे भागते हैं। मुझे भी, मैं काम करता हूँ, मैं पीछे नहीं देखता, मैं आगे निकलता हूँ। मुझे मालूम है जब तक हम पीछे देखेंगे तब तक हमारा मनोबल टूटा हुआ रहेगा, मगर हम अगर आगे भागेंगे तो हमारा मनोबल तोड़ने के लिए हम कोई पीछे नहीं है, हम आगे हैं। हमें मालूम है आज ये चीज करनी, कल ये चीज करनी, क्योंकि हम मेकिंग है। लोग बोलते हैं कि तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तो आज हम ही हमारे जीवन के शिल्पकार है। अगर हम अच्छे से उठेंगे, अच्छे से नींद लेंगे, अच्छे से खाना खाएंगे, अच्छे से कुछ चीज की स्टडी करेंगे, कोई किताबों की स्टडी करेंगे, या कोई ऐसे वैचारिक लोगों से मिलकर उनके विचारों को अगर हम सुनेंगे तो सही मायने में हम हमारे भविष्य को कुछ ना कुछ आगे बढ़ा पाएंगे। गोवा की बात आई, गोवा में भी वही हाल हुआ। गोवा के भी लोगों ने काम किया, तेलंगाना के लोगों ने काम किया, वेस्ट बंगाल के लोगों ने काम किया। सब लोगों ने वीडियो भेजी। वीडियो ऐसी है मेरे पास में कि उस वीडियो में वो क्या बोल रहे हैं मुझे समझ नहीं आया, क्योंकि तेलुगु लैंग्वेज था। कोकण से आया वीडियो, उसमें कोकणी भाषा थी, थोड़ा मराठी, थोड़ा हिंदी, थोड़ा मराठी और थोड़ा सा वो उधर का कोकणी भाषा, वो भी समझ में आया। तो लॉकडाउन के समय में बहुत सारे ऐसे वीडियो वायरल हो रहे थे यूट्यूब के ऊपर, इधर उधर, यहाँ पे वो वहां पे वो। मैं सोचा कि मैं जब 10 साल से RNI मुझे मिला और 14 साल से अखबार को चला रहा हूँ, 4 साल RNI मिला, तो मेरे पास RNI है, मेरे पास वीकली अखबार का परमिशन है, मेरे पास दैनिक अखबार का परमिशन है, तो भाई मेरा यूट्यूब चैनल क्यों ना शुरू करूं। कुछ ना कुछ करना चाहिए, हमने पब्लिकली कुछ ना कुछ करना चाहिए। मगर बात कहाँ आती है, पैसे पे आती है। आधुनिक इलेक्ट्रॉनिक मीडिया के लिए जो तंत्र चाहिए, वो तंत्र लेने के लिए उतने पैसे भी चाहिए, मैन पावर भी चाहिए। तो आदमी कहीं ना कहीं उसी चीजों से पीछे हो जाता कि भाई मैं ये नहीं कर पाऊंगा, वो मैं नहीं कर पाऊंगा, वो मैं नहीं कर पाऊंगा। क्योंकि भंडारा आता था, नंदागढ़ी सर मिलते थे, शायरी जी से मुलाकात हुई, शायरी जी ने भी हमको बताया। तो हमें ऐसा लगा कि अभी कुछ ना कुछ तो अलग करना चाहिए। हमारे लोगों को मालूम है कि केंद्रीय मानवाधिकार संगठन दिल्ली से रजिस्टर्ड है और ये संगठन हर साल ऑडिट रिपोर्ट देता है गवर्नमेंट को और रजिस्टर्ड ऑर्गेनाइजेशन है। बहुत सारे लोगों ने इस संगठन को फेक ऑर्गेनाइजेशन बोला, मैंने सुना। अभी थोड़ी देर पहले बात चली ना विरोध की, तो ये विरोध होता है, कोई किसी को नीचे गिराएगा, कोई किसी को नीचे गिराएगा, ये ऐसा है, वो ऐसा है। मुझे भी कई, जब मैं बड़े बड़े IAS अधिकारी के सामने जाके बैठता हूँ, जब बातचीत करता हूँ, तब वो आग बबूल हो जाते हैं ऐसे एकदम। तो हमने भी सहन किया, हमको मालूम है भाई ह्यूमन राइट्स के नाम से कौन डरता है, ह्यूमन राइट्स के नाम से कौन चिढ़ता है। भैया जो ह्यूमन राइट्स का वायलेशन करता है वही इस नाम से, इस शब्द से चिढ़ता है। तो हमने ये चीज कभी सोची नहीं कि भाई मेरा विरोध हो रहा है या मैंने वहां जाना चाहिए, मैंने वहां जाना चाहिए। हमने सिर्फ एक ही काम लेना चाहिए जो आज मेरे हाथ में है, जो चीज, जो 50 किलो का जो बोरी मैंने मेरे पीठ पे उठाया है, वो मुझे वहां तक जाके